अत्यंत दुःखदायक डॉक्टर डी कोथडकर यांचे निधन. धावडा येथे शोकसभा. बुलढाणा शहरातील प्रसिद्ध व ज्येष्ठ बालरोगतज्ञ डॉक्टर डी कोथडकर यांचे 1 मार्च रोजी वृद्धापकाळाने शांत झोपेत निधन झाले. त्यांच्या निधनाची वार्ता कळताच वैद्यकीय तसेच सामाजिक क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे. माहितीनुसार कालच त्यांच्या MBBS बॅचचा गेट टुगेदर कार्यक्रम पार पडला होता. कार्यक्रम आटोपून ते रात्री उशिरा घरी परतले होते. सकाळी नित्यनियमाप्रमाणे मॉर्निंग वॉकसाठी ते उठले नाहीत. त्यांचे सुपुत्र डॉक्टर अमोल कोथडकर यांनी खोलीत जाऊन पाहिले असता ते निपचित अवस्थेत आढळले. झोपेतच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात मुलगा डॉक्टर अमोल कोथडकर, सुना, नातवंडे व मोठा आप्त परिवार आहे. स्वभावाने मृदू, मनाने अत्यंत संवेदनशील आणि रुग्णसेवेला समर्पित असलेल्या डॉक्टर कोथडकर यांनी अनेक वर्ष बालरोग तज्ज्ञ म्हणून निस्वार्थ सेवा दिली. गरीब गरजू रुग्णांना त्यांनी नेहमीच मदतीचा हात दिला. त्यांच्या निधनाने धावडा व परिसरात शोककळा पसरली आहे. दरम्यान धावडा ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने दिनांक 2/3/2026 रोजी सकाळी 9 वाजता शोकसभा आयोजित करण्यात आली होती. या शोकसभेला धावडा ग्रामपंचायतचे प्रशासक सरपंच गंगूबाई तुकाराम बोराडे, कमिटी मेंबर इक्बाल खान पठाण, डॉक्टर प्रमोद कुलकर्णी, बेलप्पा पिसोडे, दिलीप वाघ, जुमान चौस, रामराव पवार, दिनेश देवकर, माणिक सुरसे, पंजाबराव देशमुख, गयास सेठ, नजीर खान, प्रमोद फुसे, कृष्ण गवडी, विजू बापू देशमुख, सोमनाथ घोडके, अजीज सेठ पठाण, सूरज फुसे, शुभम देशमुख, अक्षय अनवेकर, विकास पाटील, शिंपड देवकर, शिवारी कोतकर, दगडू बीर, दिलीप पेंटर, पत्रकार मुस्तफा पठाण, पत्रकार मजहर पठाण तसेच ग्रामपंचायत कर्मचारी दिलीप देवकर, विजय देवकर आदी उपस्थित होते. यावेळी उपस्थितांनी डॉक्टर कोथडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून 2 मिनिटे मौन पाळत भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. त्यांच्या कार्याचा गौरव करताना अनेकांनी सांगितले की डॉक्टरांनी केवळ रुग्णांवर उपचार केले नाहीत, तर समाजात माणुसकीची शिकवण दिली. शोकसभेच्या शेवटी त्यांच्या आत्म्यास शांती लाभावी अशी प्रार्थना करण्यात आली. त्यांच्या निधनाने निर्माण झालेली पोकळी कधीही भरून निघणार नाही अशा भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या. आपतक न्यूज महाराष्ट्रासाठी मुस्तफा पठाण, जालना. आदरणीय आमचे काका डॉक्टर कोथडकर साहेब यांचं आकस्मिक काल दिनांक 1/3/2026 वार रविवारला निधन झालं. त्याबद्दल सांगायचे जर झाले तर काका मनमिळाऊ, प्रेमिक आणि सेवा देणारे असताना त्यांच्या गेल्यानं पूर्ण त्या पंचक्रोशीतील जनतेला खूप दुःख झालेलं आहे. काकांच्या बाबतीत बोलायचं जर झालं तर माझा एक अनुभव त्यांच्या बाबतीत मी 2 शब्द असे सांगू इच्छितो की त्यावेळेस माझे वडील कर्करोग रोगाने त्रस्त झाले होते. त्यावेळेस माझ्या पाठीमागे कोणीही उभे नव्हते, पण काकांनी मला धीर दिला. मी रडायला लागलो तर काकांनी सांगितले, बाळ रडू नकोस, मी आहे. आणि अशा असताना सुद्धा आमच्या धावडा नगरीत त्यांनी PSCला जी सेवा रुग्णांना दिली, ती सेवा बुलढाणा येथे गेल्यानंतरही ती सेवा निष्काम भावनेने सर्व जनतेची सेवा त्यांनी केली आणि मला आर्थिक मदत सुद्धा त्यांनी केली. परंतु त्यांच्या गेल्याने त्यांच्या परिवारातील जे दुःख आजपर्यंत कोसळले, ते सर्व दुःख आम्हा सर्व पंचक्रोशीतील लोकांना सुद्धा आहे. कारण त्यांचं कर्तव्य कर्म त्याच प्रकारचं होतं. आणि असे काका आज आमच्यातून गेले, त्याबद्दल मला खूप दुःख होत आहे. माझा परिवार, माझे मित्रगण आणि आम्ही धावडवासीय त्यांच्या दुःखात सामील असून परमेश्वर त्यांना चिरशांती देवो आणि त्यांच्या परिवारावरती जे दुःख कोसळले ते दुःख सावरण्याची शक्ती त्यांना प्रदान करो, एवढी आज त्यांना मी अंतर मनापासून साश्रू नयनांनी भावपूर्ण श्रद्धांजली वाहत आहे.